फ्लॅट विक्री घेत नाही इथं लावली तिकडे ते कंपाऊंड कंपाऊंड म्हणजे हे इकलेल्या जागा असते ना किंवा विकण्यासाठी कंपाऊंड लावलेलं असतं. हां विकत घेतले म्हणून कंपाऊंड असं खरंच माझ्या हाताला सुजलेत ना असं झंपर बी काचायला या काय अवघड झालं. खरंच हाताला म्हणत होता मला गरज नाही. हां लय गरज नाही म्हणत तुमच्यासाठी होते. येते. नाही यांना चला येते म्हणलं म्हणल्या. होतं ना नाहीचा बघा शब्द कसं नव्हता लॉजिक का हां नाही म्हणलंच नाही ना हा, येते नाही म्हणलं. आता काय म्हणायच्या हां मला काय गरज नाही तुमच्यासाठी येते मी. मला यामच आता काढा येत नाही आमच्यापेक्षा म्हणायचे सगळ्यात ना. जास्त तुम्हाला गरज पडली. खरंच आहे मला लय गरज आहे आता व्यायाम करणं म्हणजे एकदम शरीरासाठी नसता काय खरं नाही. शुगरचे पेशंट म्हणल्यावर अवघड आहे पण सध्या नाही आणि शुगरचं पेशंट आणि हो बी नाही. असं जर खरंच कंटिन्यू जर तुम्ही ठेवलं हां तर नाही होत. नाही बाई मी चलन करायचं राव बी म्हणेन की आता गोळ्यानं शेवच नाही ना गोळ्या हे आहेत ना झोपीच्या म्हणून जाऊ दे आता झोपीच्या असल्या तर काय करावं शरीर चांगलं राहण्यासाठी असते नाही कायासाठी असते ना. दुखायला जाणं हां त्याच्यासाठीच असते ना. झोपीने माणसाची गरज नाही ना भुली. 1300-1350च्या गोळ्या आहेत नुसत्या. पाणी धरा ना कॅमेरा धरला कॅमेरा आका चला लय महाग राहिले बघ ना. आका तर अडचण फर्स्ट काय झालं की झोपेतून उठले तर झोपच गेली नाही मला वाटायला. इकडं बीच पांगिवलं हे काय केलं इकडं. मला वाटतंय फलाटाचं हे काहीतरी बहुतेक बांधकाम करते पैकी इथं. नाही पुलाचं पूलच आहे होय. पण सडक इकडं पूल कशाला इकडं. लोकायला असं जायला इकडून हां रस्ता हां केलता ना. बरोबर आहे ते असा रस्ता केलता काय की. हे सर्व आहे ना इकडून असा रेल्वेचा पूल. रेल्वेचा पूल चालू असलं म्हणून. आता हे परत जाते. हो तो पुढे अडविलेला असेल ना रस्ता त्याला माहीत नसेल. चाललं की हे रस्त्याने इकडून नाही काही की नाही रस्ता नाही काही की आहे का नाही की बिचारा चाललाय. लांब आला वाकून इकडं रेल्वेच्या पुलाच्या जवळ आला रेल्वेच्या पटडीपर्यंत आला. पटडी छान होतं बनायली कवा आपल्या इकडं काही येते काय माहिती. पुढून कॅमेरा घेतलास बघू शकतो आपण इकडं कसं रेल्वेचा पूल बनवलेला आहे. रस्ता सापडा नाही खरं की घडू शकत अवघड आहे त्याला आता तिकडं जाईल तिकडून जाईल तसं रस्ता चुकले अवघड झालं बिचाऱ्याचं गेलं निघून. खरंच की कसला रस्ता बनायला रेल्वेचा रेल्वे पटडीचा ना आणि इकडं जायला रस्ताच नाही गाड्या बंद केल्यात आणि कुठून जायलेत की हे काय असलं खड्डा बिड्डा आहे. आता बोगद्यातून म्हणजे ह्याच्या खालून ह्याच्या वरून आणि सलापोनी टाकते का. खालून बोगदा करते आणि वरून पूल. हां म्हणजे माती सगळी काढून खाली आधी पूल बनवते ना आणि नंतर मग पुन्हा हे करते ना वरी बदग बनवते ना जाय येईल का मायकडची नाही मायकडची इकडून तरी जायत होतं की गौशा हे इकडं ना ते पुढं बनवलंय पूल. हां हो उंच गेलीस तू पायाला लागन की हां काही करीती ही काही करीती मला बी यावं लागलं उंच बघा आता मी पण आले. हां हो मी पण आले. हे इकडं पूल लांब झालेला आहे इकडं कोण बनवलं पूल तिकडं झालेला आहे एक आणि इथं पण एक होणार आहे तर इकडं चालू आहे खंदायला हायवे रस्ता एक असा ब्लॉक करून टाकलाय जर कोणी येत असताल तर येऊ तर नका रस्ता बंद आहे डायरेक्ट परळी बीड हायवे न जाणे बरोबर अंबेजोगाई
रोडनं बीड हायवेनं जाणे, इथून टोकवाडीच्या बायपासनं आलात तर हे रस्ता बंद आहे. आहे त्यामुळे टोकवाडी ते बायपास तुम्ही आल्यामुळं. परत जाताल, त्यामुळे हा काही अशा पद्धतीनं रस्ता ब्लॉक झालेला आहे. तुम्ही त्यामुळं कोणी इकडे इकडून येऊ न नका, येता सीधा तिकडून जा. तिकडून जाणे. मला मोबाईल दूर वाटा नाही, मग हात गळून गेला. मग हे त्याला हातात दुखायलेत, रक्त काढल्यानं. घरला जायचं? आता उतरायचं कुठून? उतरायचं. चल बाई, इकडून उतरते काय माही. ही आली इकडं टेकडीवर. चल आता उतरले दमानं उतरलीस का? चला तर मग आता वापस आता रनिंग. बीड हायवे अंबेजोगाई बीड हायवे रस्ता बंद झालाय, रेल्वेचं काम सुरू आहे. त्यामुळं लोक चला आम्ही बी वापस चाललो येऊन. तुम्हाला एक महत्त्वाचा संदेश आहे, त्यामुळं तुम्ही इकडून येऊ नका. बीड हायवेनी सीधा जाणे, शॉर्टकट मार्ग करताल तर परत जाताल. त्याच्यानं इकडे येऊच नका तुम्ही. बरं बरं. थँक्यू. कशी डिझाईन लावली ह्याला तर गडलचे JCB बी. इकडे हे त्याच्यानं पांगविले ना असं. हा मग काय कोण्या कुत्र्याकडून हो खरं तिकडून चला. नुसतं येऊन जायचंच झालं याच याम करायचा. थोडा करावं मग. कार डेकोरेशन नर्सिंग